नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत सपोर्ट टू स्टेट या उपक्रमात मी श्री गोविंद गुंजाळ, मरोळ पोलीस कॅम्प, मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व आणि माझ्या सहकारी भगिनी प्रतिभा मोरे मॅडम, कानेनगर मनपा मराठी शाळा वडाळा, आपले सहर्ष स्वागत करत आहोत. मित्रांनो, गणिताचा अभ्यासक्रम आपला चालू शैक्षणिक वर्षातील पूर्ण झालेला आहे आणि आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून उजळणी घेत आहोत. आणि म्हणून आज आपण काही घटक या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला नैसर्गिक संख्या संच जो आहे तो कोणत्या अक्षराने दर्शवतात आणि त्याच्यातले घटक सुद्धा माहित आहे. चिन्मय सांगतेस बेटा, नैसर्गिक संख्या संच कोणत्या अक्षराने दर्शवला जातो आणि त्याच्यातील घटक. दोन प्रश्न आहेत. बोलतेस बेटा धनश्री? सर एक्स या चिन्हाने. नैसर्गिक संख्या संच बाळा, पहा की नैसर्गिक संख्या संच हा आपण एन अक्षराने दर्शवतो, कॅपिटल एन. आणि त्याचे घटक जे आहेत हे तुम्हाला माहिती आहेत. कोणकोणते? देवेश सांगतोस बेटा? 1 2 3 4 5 पासून अनंतापर्यंत या नैसर्गिक संख्या संचामध्ये केवळ धनसंख्याच असतात. दुसरा संच जो आहे तो आहे पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच हा पूर्ण संख्या संच आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो? भक्ती सांगू शकतेस बेटा? लता, भूमी? चला, पूर्ण संख्या संच आपण डब्ल्यू या अक्षराने दर्शवितो. आणि या पूर्ण संख्या संचातील घटक जे आहेत हे घटक कोणते हे कोणी सांगू शकेल? स्वतःचं नाव सांगायचं आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. येस, इथे 0 हा एक घटक नैसर्गिक संख्या संचापेक्षा जास्त असतो पूर्ण संख्या संचात. बाकी सर्व घटक जे आहे हे नैसर्गिक संख्या संचातील असतात. म्हणजेच या ठिकाणी 0 1 2 3 4 5 पासून अनंतापर्यंत या पूर्ण संख्या संचातील घटक होय. तिसरा संच जो आहे पूर्णांक संख्या संच. पूर्णांक संख्या संच या पूर्णांक संख्या संचाला आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो? आय. कोणत्या? आय. आणि त्याच्यातील जे घटक आहे हे घटक तुम्हाला अनंतापासून
-3 -8 -1 -1 0 1 2 3 याप्रमाणे अनंतापर्यंत. म्हणजेच या ठिकाणी पूर्णांक संख्या संचामध्ये सर्व धन संख्या, त्याचप्रमाणे सर्व ऋण संख्या आणि 0 ही संख्या त्यात असते. आणि चौथा शेवटचा जो संच आहे तो परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांचा संच. हा परिमेय संख्यांचा संच आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो बाळांनो? मी सांगू शकता? क्यू. आणि त्याच्यातील जे घटक आहे ते घटक याप्रमाणे 5/7 3/4 -17/28 2.17. त्याचप्रमाणे सगळे अंक किंवा संचातील घटक लिहिले ही महिरपी कंस इथं पूर्ण केलेला आहे. या परिमेय संख्या संचाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला इथं असं आढळून येईल त्या संख्या अंश आणि छेद यांच्या स्वरूपात या ठिकाणी असतात. ओके. या 4 संचांची माहिती ते कोणत्या अक्षराने दर्शवतात आणि त्यांच्यातील घटक कोणते हे तुम्हाला समजलं बाळांनो? आज काय आहे? प्रयत्न करा. येस. आता या ठिकाणी आपण पुढील भाग पाहणार आहोत आणि मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांवरून तुम्ही उत्तर द्यायची आहे. मला क्रमाने 3 येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संख्या सांगा. वेदिका सांग. वेदिका हात वर केलेला आहे. क्रमाने सर माईक बंद आहे तुमचा. मला कोणत्याही क्रमाने येणाऱ्या 3 सलग नैसर्गिक संख्या सांगायच्या आहेत. सर मी मुंबई 56 57 58. पुन्हा एकदा. 56 57 58. बरोबर. 56 57 58 बरोबर आहे. आता या 56 57 आणि 58 या क्रमाने येणाऱ्या तीन नैसर्गिक संख्या सांगितल्यात. बरोबर. आता यांचं निरीक्षण जर केलं तर यापैकी पहिली नैसर्गिक संख्या समजा तू इथं 56 सांगितले, दुसरी नैसर्गिक संख्या जी आहे 57 सांगितले, तिसरी नैसर्गिक संख्या 58 सांगितले. पण पहिली नैसर्गिक संख्या जर मी x मानली तर दुसरी नैसर्गिक संख्या किती असेल बाळांनो? सर x अधिक 1. x अधिक 1. अगदी बरोबर. मग
तिसरी नैसर्गिक संख्या किती असेल? सर X plus 2. बरोबर. तिसरी नैसर्गिक संख्या ही या ठिकाणी x अधिक 2 तुम्हाला असलेली आढळून येईल. आता माझा दुसरा प्रश्न आहे, 3 क्रमवार समनैसर्गिक संख्या सांगायच्या. कोण सांगतं? 3 क्रमवार नैसर्गिक संख्या. बोला बाळांनो, कोणत्याही सांगा. सम म्हणजे उदाहरणार्थ ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्या सर्व संख्या नैसर्गिक संख्या संचातील समनैसर्गिक संख्या. मग 2 ने भाग जाणारे क्रमाने 3 संख्या सांगा ना बाळांनो. सर 12, 14 आणि 16. 12, 14 आणि 16. आता यामध्ये तुम्ही नीट निरीक्षण करा. 12 मध्ये किती मिळवले की 14 होतात? 2, आणि 12 मध्ये किती मिळवले की 16 होतात? 4. माझा प्रश्न पहिला आहे की पहिली सम नैसर्गिक संख्या मी जर या ठिकाणी x मानली तर मी थोडक्यात लिहितो होतो, दुसरी सम नैसर्गिक संख्या किती असेल? X अधिक 1. X अधिक 2. X अधिक 2. x अधिक 2 असेल बाळा. इथे बघ ना, इथं 12 मध्ये 2 मिळवले की 14 होतात, म्हणून इथं x अधिक 2. मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, तिसरी सम नैसर्गिक संख्या किती असेल? X अधिक 4. X अधिक 4. X plus 4. अगदी बरोबर आहे. म्हणजे समनैसर्गिक संख्येमध्ये 2चा फरक तुम्हाला असलेला आढळून येईल. आता माझा पुढचा प्रश्न आहे की क्रमवार येणाऱ्या 3 विषम नैसर्गिक संख्या सांगायच्या. मी तर फक्त थोडासा बदल करतोय. विषम नैसर्गिक संख्या बोला. 1, 3, 4. 1, 3, 4 येईल का बाळा? नाही सर. 5 येणार 5. सॉरी सर, 5. 5. क्रमाने येणाऱ्या 3 विषम नैसर्गिक संख्या ज्यांना 2 ने भाग जात नाही अशा, यांचं नीट निरीक्षण केलं तर पहा, एकात किती मिळवले की 3 होतात? 2. 2. बरोबर. आणि एकात किती मिळवले की 5 होतात? 4. मग आता पहिली इथे थोडक्यात मी या ठिकाणी लिहितोय की पहिली क्रमवार विषम नैसर्गिक संख्या मी बरोबर x मानली, तर दुसरी क्रमवार विषम नैसर्गिक संख्या बरोबर किती असेल? X अधिक 2. X अधिक 2. आता तिसरी क्रमवार विषम नैसर्गिक संख्या किती असेल सांगा बाळांनो? X अधिक 4. X अधिक 4. बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नैसर्गिक संख्या जर घेतल्या तर त्या नैसर्गिक संख्येमध्ये 1 चा फरक असतो. त्याचप्रमाणे 2 समनैसर्गिक संख्येमध्ये 2 चा फरक असतो. त्याचप्रमाणे 2 विषम नैसर्गिक संख्यांमध्ये सुद्धा 2 चा फरक असतो. आणि म्हणून याच्यावर आधारित आपण काही उदाहरणं
या ठिकाणी सोडवूया. एक उदाहरण आहे की एक नैसर्गिक संख्या व तिच्या लगतची पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे, 69. तर त्या संख्या काढायच्या. एक नैसर्गिक संख्या व तिची लगतची पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे, तर त्या संख्या काढा. आता जी माहिती आपल्याला माहित नाही त्याबद्दल विशिष्ट चल आपण वापरतो आणि म्हणून x हे चल वापरून आपण लिहू शकतो. ते म्हणजे एक नैसर्गिक संख्या बरोबर x. संख्या बरोबर x. x नुसतं नाही तर x आपण गृहीत धरतोय आणि म्हणून आपण लिहायचं x मानू. ओके. आता तिची लगत म्हणजे काय रे बाळांनो? नंतर पुढची त्या संख्येची येणारी संख्या. या अर्थाने. आणि म्हणून तिच्या लगतची संख्या बरोबर किती x येईल? अधिक 1 मानू. x अधिक x अधिक अधिक 1 एक येईल. आता इथं मानण्याचा प्रश्न येत नाही कारण आपण x मानलेला आहे. मग ती x जर पहिली संख्या असेल तर x लावला की x अधिक 1 ही त्या ठिकाणी येईल. आता उदाहरणातील अटीमध्ये एक त्यांनी दिलेली माहिती आहे, त्या संख्यांची बेरीज दिलेली आहे. किती आहे? त्या संख्यांची बेरीज 69 आहे. हा. मग आता उदाहरणातील अटीनुसार ही उदाहरणात अट दिलेली आहे, त्या अटीनुसार आपण काय करूया? उदाहरणात सूत्र मिळवूया किंवा सूत्र नाही समीकरण मिळवूया. मग इथं लिहूया x अधिक 1 दुसऱ्या x कंसात अधिक x अधिक 1 बरोबर 69. आणि म्हणून समीकरण जेव्हा असतं त्यावेळेस न विसरता म्हणून लिहायचं. असमीकरण असेल त्यावेळेस बरोबर चिन्ह लिहायचं. इथं समीकरण असल्यामुळं आपण म्हणून चिन्ह लिहिलं, 2 टिंबाखाली त्याच्यावर 1 टिंब लिहिला आणि म्हणून x आणि x यांची बेरीज 2x अधिक 1 2x अधिक 1 बरोबर 69. बरोबर. मग आता 2x हा अधिक 1 जो आहे तो आपल्याला नाहीसा करायचा आहे. म्हणून दोन्ही बाजूमधून 1 वजा करा. म्हणजेच या ठिकाणी 1 वजा 1 बरोबर 69 वजा 1. आणि म्हणून 2x बरोबर अधिक 1 ला वजा 1 गेले, 69 मधून 1 गेला, किती राहिले? 68. आणि म्हणून बरोबर 2 तिकडे गेले भागिले किंवा याला दोघांनाही काय करा 2 ने भागा. काय ना 3 6 4 8 बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहिली नैसर्गिक संख्या किती येणार? x बरोबर. 34. शाब्दिक उदाहरण लिहिताना सोडवताना पूर्ण वाक्यामध्येच तुम्ही उत्तर लिहायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार पहिली नैसर्गिक संख्या 34 येईल. नैसर्गिक संख्या 34 येईल. 34. ओके. आणि दुसरी नैसर्गिक संख्या किंवा त्याला लगतचा शब्द वापरलाय. लगतची
नैसर्गिक संख्या 34 अधिक बरोबर 1 x अधिक 1 म्हणजे 34 अधिक 1 बरोबर 35. आता हा ताळा तुम्ही करू शकता. दोघांची बेरीज करा. एक उत्तर येत नाही ते पहा, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही ते कळतं. मग 34 अधिक 35 किती झाले? 69. तर अशा बरोबर आले. हा, तर या पद्धतीने परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही ताळा करू शकता. ओके. आता दुसरं उदाहरण मी या ठिकाणी घेत आहे, ते म्हणजे पहा, एक आयताकृती आयताशी निगडित उदाहरण आहे. एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे. आयताची परिमिती 50 सेंटीमीटर दिली तर लांबी आणि रुंदी काढा. हे उदाहरण जर सोडवायचं ठरलं तर तुम्हाला आयता संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. काय काय माहिती असली पाहिजे, कोण सांगतं? तर आपल्याला पहिला रेक्टेंगलचा फॉर्म्युला पाहिजे. येस, आयताच्या परिमितीचं सूत्र माहित असलं पाहिजे. पहिल्यांदा आपण दिलेल्या ज्या बाबी आहेत फळ्यावर लिहून घेऊया, त्यानंतर सूत्र लिहूया आणि मग त्या आयताची लांबी आणि रुंदी काढण्याचा प्रयत्न करूया. उदाहरण काय लक्षात आलं तुमच्या? एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे. मग रुंदी चल मानणार की लांबी? रुंदी चल मानणार सर. हा बरोबर आहे. रुंदी 1 व लांबी 2x अधिक 1. बरोबर. बघूया, गौरवनी छान सांगितलेलं आहे. हा आयत आहे. या आयताच्या समोरासमोर तुम्हाला एकरूप असलेल्या आणि म्हणून मी इथे लिहितो आयताची रुंदी बरोबर x. एकक द्यायला विसरायचं नाही. 1 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये, आणि म्हणून 1 सेंटीमीटर आयताची रुंदी मानू. म्हणजे आपण x लिहिलं. आता दुसरं जे आहे आयताची लांबी. ही आयताची लांबी बरोबर, ही लांबी किती येणार बाळांनो? 2x अधिक 1. मग x ची दुप्पट. पट म्हटलं की गुणाकार करायचा आणि 1 ने जास्त म्हटलं की मिळवायचं. 2x अधिक 1 या पद्धतीनं इथे तुम्हाला आयताची लांबी मिळेल. आता पुढचं तिसरा भाग त्यांनी दिलेला आहे. काय? की आयताची परिमिती दिलेली आहे आणि ती आयताची परिमिती किती दिलेली आहे बाळांनो? सेंटीमीटर 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर. सर तुमचा माईक सर तुम्ही म्यूट झालात. उदाहरणातील अटीनुसार आपण या ठिकाणी समीकरण लिहू शकतो. काय? की 2 लांबी अधिक 2 रुंदी बरोबर आयताची परिमिती. मग या ठिकाणी आपल्याला लांबी दिलेली आहे ती घ्यायची आहे. म्हणून 2 अंशात लांबी 2x अधिक 1
ती 2 कंसात रुंदी दिलेली आहे एक हा आणि बरोबर त्याच्या 50 घेऊया आणि म्हणून 2 ने 2 ला कोणती क्रिया केली आहे तिथं चिन्ह नाहीये गुणाकार 4 अधिक 2 ने 1 ला गुणलं 2 बेकबे अधिक 2 ने x ला गुणलं 2x बरोबर 50 म्हणून आता इथे सजातीय पद आहेत मग त्यांची बेरीज होणार काय ना 4x आणि 2x 6x बरोबर हे 50 बरोबर की नाही आणि हे अधिक 2 त्या बाजूला गेले -2 आणि म्हणून या ठिकाणी 6x बरोबर 50 मधून 2 गेले 48 x बरोबर 48/6 म्हणून x बरोबर बोला किती येला किती आलो कोण आहे बाळांनो तर या ठिकाणी आयताची रुंदी जी आहे ती 1 सेंटीमीटर आलेली आहे ती x ची किंमत आलेली आहे 8 आणि 8 सेमी मी लिहितो आणि आयताची लांबी जी आहे ती बरोबर 2 कंसात 8 अधिक 1 बरोबर 8 दुने 16 अधिक 1 बरोबर 17 बरोबर आहे की नाही उत्तर बरोबर लिहिलं की नाही बाळांनो हा तर बाळांनो आपण x जी आहे आयताची रुंदी ती काढली 8 सेंटीमीटर आयताची लांबी जी आहे ती 2x अधिक 1 मग 8 गुणिले 2 अधिक 1 16 अधिक 1 बरोबर 17 इथं एकक द्यायला विसरायचं नाही आणि म्हणून आयताची रुंदी 8 सेंटीमीटर आणि आयताची लांबी 17 सेंटीमीटर या ठिकाणी आलेली आहे बरोबर आता आपण एक उदाहरण घेऊया नीट लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दिलेली माहिती मला सांगायची आहे सविताचं वय सरस्वतीच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे सविताचे वय सरस्वतीच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे दोघांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे दोघांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे तर प्रत्येकाचं वय काढायचं आहे आता या उदाहरणामध्ये 2 मुलींची नावं आहेत कोणत्या 2 मुलींची नावं सविता व सरस्वती सरस्वती कुणाचं वय आपण x मानणार सविताचं नीट बघ बाळा सविताचे वय सरस्वतीच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे मग सविताचं वय मानणार की सरस्वतीचं सरस्वती व सविताचं काढताना x वजा 5 करायचे हा सरस्वतीचे आजचे वय बरोबर किती x एकक लिहायला विसरायचं नाही x वर्षे x वर्ष मानू सरस्वतीचे आजचे वय x वर्ष मानू आणि दुसरं सविताचे किती वर्षापूर्वीचं वय विचारलंय 5 वर्षापूर्वीचं म्हणजे सविताचे 5 वर्षापूर्वीचे वय बरोबर इथं सरस्वतीचं आजचं वय मांडले आणि सविताचं
सरस्वतीच्या वयावरून 5 वर्षापूर्वीचं वय x वजा 5 वर्ष या ठिकाणी येईल, बरोबर. आणि दोघांच्या वयांची बेरीज जी आहे ती आहे किती दिली आहे? 27. 27 वर्षे. दोघांच्या वयांची बेरीज बरोबर 27 वर्ष. आणि मग यावरून उदाहरणातील अटीनुसार आपण समीकरण मिळवू शकतो. कोणतं समीकरण सांगा बाळांनो? x अधिक x वजा 5 बरोबर 27. आणि मग सोडवा. x अधिक गुणिले वजा वजा 5 बरोबर 27. आणि म्हणून इथे 2x सजातीय पदांची बेरीज 2x वजा 5 बरोबर 27. आणि म्हणून 27 मधून 27 जो आहे त्याच्यात 5 तिकडे गेले की ऍड होणार. 27 आणि 5 किती झाले? 32. आणि मग या ठिकाणी x बरोबर किती आले? डायरेक्ट सांगा. 16. आणि म्हणून x ची किंमत किती आली? 16. सरस्वतीचे आजचे वय बरोबर 16 वर्ष आणि सविताचे आजचे वय बरोबर 16 वजा 5. 5 वर्षापूर्वीचे वय बरोबर किती येणार? 5 कमी करा. बोला. 16 वर्ष, बरोबर. तर या पद्धतीनं आपण शाब्दिक उदाहरणं पाहिलेली आहे. आता परिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा करायचा त्याची उजळणी आपण पाहूया. परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार आपण पाहूया. आता मी तुम्हाला अंक देणार नाही, पण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्रिया केली जाते ते तुम्ही मला सांगायचं आहे. मी इथं दिलेलं आहे a/b अधिक c/d या पद्धतीनं उदाहरण आहे. तर मग मला सांगा बाळांनो, इथे काय कशा पद्धतीनं बेरीज करणार? कोण सांगत? सर b व d एक सारखे करायचे. हा b ला जेवढ्याने गुणले त्यालाच a ने गुणायचे व d ला जेवढ्याने गुणले त्याला c ने गुणायचे. म्हणजेच कसं गुणायचं ते सांग ना बाळा उत्तर. तितकाच गुणाकार करायचा. येस, हेच उत्तर अपेक्षित होतं. इथं छेद वेगवेगळा आहे आणि म्हणून या ठिकाणी a ने d ला गुणायचं. आता या दोन्ही मध्ये चिन्ह नाही, कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. अधिक b ने म्हणजे पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद, अधिक चिन्ह पहिल्याचा छेद b गुणिले दुसऱ्या पदाचा अंश c आणि इथे छेदाचा गुणाकार. इथं कोणता छेद? b गुणिले d म्हणजे या पद्धतीने. आता दुसरं उदाहरण तेच घेतोय. a/b वजा c/d. मी इथं फक्त काय केलेलं आहे? चिन्ह बदललंय.
गौरव व्यतिरिक्त कोण सांगतं इथं कशी क्रिया करणार? चिन्मयी, मी सांगू वैष्णव? हा वैष्णवी बोल बेटा. तिरकस गुणाकार करायचा बेटा, जसं आहे तसंच, फक्त चिन्ह बदलणार. पहिल्या पूर्णांकामध्ये अंश जो आहे त्याने दुसऱ्या पूर्णांकाचा व एडी बीसी केले तिथे एडी वजा बीसी करायचे. हा, एडी वजा बीसी छेद बीडी. लक्षात घ्या, मी अंक नाही दिले, या अक्षरावरून सुद्धा तुम्हाला क्रिया लक्षात आली पाहिजे. चला गुणाकार मी करणार आहे आता. ए छेद बी गुणिले सी छेद डी. कोण सांगतं उत्तर? सांगू? आस्था बोल बेटा. सर धनश्री. ए गुणिले डी, ए डी गुणिले बी सी. बरोबर आहे का? उत्तर मी धनश्री. हा, ए गुणिला सी, बी गुणिला डी. येस. गुणाकारामध्ये इथं अंशांचा गुणाकार होतो आणि छेदाचा असता बेटा. हे बघ, गुणाकारामध्ये अंशांचा गुणाकार छेद बी गुणिले डी, छेदाचा गुणाकार. इथे काय हा, इथं अगोदर मध्ये काय केलं होतं बघा, इथे तिरकस गुणाकार केलेला होता असा, आणि इथे छेदाचा सेम प्रोसेस इथं वापरलेली होती. तिरकस गुणाकार छेदाचा, आणि इथे गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. आता गुणाकार. हा, आता बघा पुन्हा एकदा, ए छेद बी भागिले सी छेद डी. सर मी धनश्री. सर मी धनश्री. हा, सर ए गुणिले डी, हा, हा, बी गुणिले सी. नाही बाळा, कोण सांगतं? सर ए बी गुणुले डीसी करायचे, उलटे करायचे सीडीचे. हा, इथे कोणतं चिन्ह आहे लक्षात घ्या ना बाळांनो, इथं भागाकार आहे. भागाकार चिन्ह जे आहे ते घालवायचं. म्हणून पहिला ए छेद बी लिहिलं, भागिले म्हणजे उलटून गुणिले. मी इथं भागाकाराचं चिन्ह आहे त्याच्याऐवजी गुणिले लिहिलं, पण पुढचा पूर्णांक मी अंशाचा छेद करणार, छेदाचा अंश करणार, म्हणजे डी छेद सी. बरोबर. आणि मग आता जसा गुणाकार इथं केला तसा इथं गुणाकार करायचा. गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार होतो, छेदाचा गुणाकार होतो. बरोबर आहे की नाही बाळांनो? मग आता इथं काय लिहू? एडी छेद बीसी. एडी छेद बीसी. मी इथं चलाचा वापर करून चारही क्रिया कशा करायच्या ते समजावून सांगितलंय. आता मी अंक देणार आहे आणि अंकावरून तुम्ही मला उत्तर अचूक सांगायची आहेत. आता अजिबात चुकायचं नाही. मी एक उदाहरण या ठिकाणी घेतो आहे. 1.2/3 अधिक 2.4/5. अपूर्णांक असला तरी घाबरायचं नाही. आता हा गौरव बोल बाळा. पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे छेद अधिक अपूर्णांक करून घ्यायचे दोन्हीचे, व नंतर तिरकस गुणाकार करायचा. हा, आता माझा पहिला प्रश्न आहे, मला उदाहरण सोडवायचंय, म्हणून चिन्ह देऊ की बरोबर चिन्ह देऊ? बरोबर. बरोबर चिन्ह द्यायचंय. मग आता या ठिकाणी पहा, 3 कुणाला गुणायचं? एकाला. 2 अधिक 2 3 अधिक हे मधलं चिन्ह, इथं 5 कुणाला गुणायचं? दोनाला अधिक 4. अधिक 4 छेद 5. मग आता 3 3 अधिक 2 छेद 3 अधिक 5 2 10 आणि 4 14 भागिले
5. मग इथे 3 आणि 2 5 छेद 3 अधिक 14 छेद 5. 5. आता कोण सांगत? हा उत्तर जर तिरकस गुणाकार करायचा. Yes. 14 गुणिले 3 5 गुणिले 5 आणि 14 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 5 त्याचा गुणाकार. आता इथे मला सांगा 5 5 बरोबर 25 14 3 32 पाठ पाहिजे. 14 3 42 छेद 5 3 15. मग आता इथे बेरीज करा. 5 आणि 2 7 6 67. 67 छेद या ठिकाणी 15 आलेले. हा अंशाधिक अपूर्णांक आहे की छेदाधिक अपूर्णांक आहे? अंशाधिक सर. हा अंशाधिक अपूर्णांक. छेद जर मोठा असता तर छेदाधिक अपूर्णांक. इथं अंशाधिक अपूर्णांक आलेला आहे. चला पुढे जाऊया. दुसरं एक उदाहरण मी या ठिकाणी देतोय. आता बेरजेचं घेतलं असंच गुणा वजाबाकीचं असतं. मग वजाबाकीचं न घेता मी आता गुणाकाराचं घेतो. तिरकस गुणाकार बेरीज आणि वजाबाकी मध्ये करताना आपण करत असतो. इथे -8 छेद 9 गुणिले 3 छेद 4. आता मला सर मी वैष्णवी सांगू सर -8 गुणिले -8 गुणिले 9 गुणिले 4 लक्षात घ्या गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार होतो, छेदाचा गुणाकार होतो. -8 गुणिले 3 छेद 9 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर. आता इथे अशा मोठ्या संख्या आला तर आपल्याला गुणाकार करता येणार नाही. या छोट्या आहेत म्हणून तुम्ही सांगितल्या, पण इथे सुद्धा भाग घालून लगेच कमी करू शकतो. उदाहरणार्थ इथं 4 1 4 4 8 3 1 3 त्रिक 9 आणि म्हणून या ठिकाणी चिन्ह विसरायचं नाही. -2 गुणिले 1 छेद 3 गुणिले 1 म्हणजेच वजा अधिक गुणिले वजा बरोबर वजा छेद 3 1 3 म्हणजे उत्तर आलं -3 -2 चला आता मी एक भागाकाराचं उदाहरण देतोय. बघूया आता चुकायचं नाही बाळांनो. मी एक भागाकाराचं उदाहरण देतोय. पहा 2.1 छेद 5 भागिले 5.3 छेद 6. आता मला सांगा बरोबर कोण सांगतो? 11 भागिले सांगू वैष्णवी 11 भागिले 5 2 मी धनश्री बोला. 11 छेद 5 सांगू वैष्णवी धनश्री आस्था बोलू. हा आस्था 11 छेद 5 म्हणजे काय केलं? 2 ने 5 गुणलं छेद 5 बरोबर. आता इथे भागिले 5 गुणिले 6 अधिक 3 छेद 3 छेद 6 इथे 5 दुने 10 10 अधिक 1 भागिले 5 भागिले 30 अधिक 3 भागिले 6 भागिले 6 बरोबर 11 छेद 5 भागिले 33 छेद 6 33 छेद 6 पुढची स्टेज बरोबर
11 11 छेद 5 11 छेद गुणिले 5 6 छेद 33 6 छेद 33 33 आता संख्या कमी करून घ्या. इथे 3 दुने 6 6 3 एक 3 11 एक 11 11 एक 11 आणि म्हणून बरोबर लिहिणार. इथं अंश 1 राहिला, इथं 2 राहिलाय. 1 गुणिले 2 छेद 5 गुणिले 1 म्हणजे 1 बे छेद 5 म्हणजे 2 छेद 5 या पद्धतीने उत्तर तुम्हाला आलेलं आढळून येईल. बरोबर लक्षात आलं तुमच्या? हो सर. म्हणून लक्षात ठेवा, पैकी क्रिया करताना बेरीज किंवा वजाबाकी अपूर्णांकात करण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा. गुणाकारामध्ये अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार करायचा आणि ज्या वेळेस भागाकार असेल त्यावेळेस चिन्ह बदलायचं. भागिले असेल तर उलटून गुणिले करून दुसरा पूर्णांक आहे त्याचा अंशाचा छेद, छेदाचा अंश करायचा आणि मग पुन्हा गुणाकाराची क्रिया करायची आहे. तर अशा पद्धतीने ह्या बेसिक संकल्पना आहेत, या तुम्ही मनामध्ये दृढ करा आणि आज तुम्ही स्वतः काही उदाहरणं बनवायची आहेत. प्रत्येक प्रकारात 2-2 उदाहरणं तयार करून तुम्ही ग्रुपवर टाकायची आहेत. पुन्हा मी सांगतोय की बेसिक संकल्पना जेव्हा तुमच्या दृढ होतील त्यावेळेस कोणतंही उदाहरण आलं तरी तुम्ही अचूक त्या ठिकाणी सोडवणार. तर आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.